नमस्कार मित्रांनो, मी आरती आणि खाद्य संघटना या माझ्या कुकिंग चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज मी बनवली आहे चमचमीत अशी मसाला वांगी। पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चला सुरू करूया। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेत, बारीक चिरून घ्यायचे आहेत आपल्याला। अगदी झटपट तयार होणारी ही मसाला वांगी तुम्ही डब्यासाठी बनवू शकता, रात्रीच्या जेवणासाठी बनवू शकता। चवीला खूप छान लागतात, नक्की ट्राय करून बघा। आणि साधी सोपी पद्धत अगदी। खोबऱ्याचा एक तुकडा घेतलाय, तर अशा पद्धतीने खोबऱ्याचे काप करून घ्यायचे आहेत। तवा ठेवलाय तापायला, मुठभर शेंगदाणे घेतलेत, छान भाजून घ्यायचे लालसर रंगापर्यंत। खोबरं भाजून घेऊयात, लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे छान खरपूस असं। खडे मसाले घेतलेत, तुमच्या आवडीचे मसाले घेऊ शकता। तर हे छान एकत्र आपल्याला मिक्सरवर वाटून घ्यायचंय, पाणी घालायचं नाहीये। अशा पद्धतीने भरपूर असं आलं लसूण घेतलंय, छान ठेसून घेऊयात खलबत्त्यात। लहान आकाराची वांगी घेतलेत मी, त्याला असे काप करून घेतलेत, त्याचे देठ कापलेत। कढई ठेवली आहे तापायला, तेल घालायचंय, थोडं जास्त तेल घालायचंय। कढीपत्ता घालतेय, चिरलेला कांदा घालूयात, आलं लसूण जे ठेसून घेतलंय छान परतवून घ्यायचंय दोन्ही पण। हळद घालतेय, लाल तिखट मी 2 चमचे घालतेय, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट घाला। थोडासा गरम मसाला, धनेपूड छान परतवून घ्यायचंय। आणि मिक्सरवर वाटलेलं वाटण यात घालायचंय आपल्याला, हेही छान तेलात परतवून घ्यायचंय। चवीनुसार मीठ घालूयात आणि वांगी आता आपण यात घालून घेऊयात। छान मसाल्यात ही वांगी सुद्धा आपल्याला परतवून घ्यायची आहे। अगदी घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यांपासून ही चमचमीत अशी मसाला वांगी तयार होतात, नक्की ट्राय करून पहा। अशा पद्धतीने छान परतवायचे आपल्याला आणि गरम पाणी घालायचंय, याने वांगी पटकन शिजतात। छान असं मिक्स करून झाकण ठेवून छान 15-20 मिनटं आपल्याला मध्यम गॅसवर हे शिजवून घ्यायचे। अशा पद्धतीने बघा वांगी छान शिजली आहेत। मध्ये मध्ये आपल्याला झाकण काढून पाहायचंय। भरपूर अशी कोथिंबीर घालूयात, तर आपली ही चमचमीत मसाला वांगी तयार आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा। आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा। बाय बाय।